आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत. कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत. उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2, 4-4 माणसं लागतात. त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे. एखाद्या दिवस माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे. पण मी मात्र म्याने जोडून फुटणार, गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायाची विनंती माझी की 25 जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवाली ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. 4-4, 1-1, 2-2 दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार. आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले, कानाकोपऱ्यातले, मुंबई असन, कोकण असन, खानदेश असन, विदर्भ असन, मराठवाडा, मुंबई, पुणे शहरातले सगळे व्यावसायिक